मी चंद्रशेखर यूट्यूबवरील माझ्या या नव्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत. मोरया. नमस्कार मित्रांनो, मी चंद्रशेखर गांगण यूट्यूबवरील माझ्या या नव्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत. मी आणि माझी पत्नी बेंगलोरला माझ्या मुलाकडे आलो आहोत. मुलांनी आमच्यासाठी 3 दिवसाचा पर्यटनाचं एक नियोजन केलेलं आहे. तर आम्ही जाणार आहोत कर्नाटकातल्या स्कॉटलँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुर्गला. बेंगलोरमधील पहाटेचे 6:30 वाजले. आमची कुर्गला जाण्यासाठी गरजेच्या सामानाची बांधाबांध करण्याची लगबग चालू झाली. 1, 2, 3, come on! पर्यटनासाठी बुक केलेली गाडी वेळेवर आली. गाडी आल्यावर गाडीमध्ये आमचं सामान भरलं. मोरया. बरोबर 7 वाजताच बेंगलोरच्या दोदेनकुंडीवरून निघालो. दोदेनकुंडी ते मडेकेरी अंतर 260 किलोमीटर असून मडेकेरीला पोहोचायला 6.5 ते 7 तास लागतात. दोदेनकुंडीवरून नाईस रोड, नंतर बेंगलोर मैसूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 275, श्रीरंगपट्टणम, हुनसूर, कुशलनगर आणि मडिकेरी असा आमचा प्रवासाचा मार्ग आहे. तर मंडळी, या प्रवासाची माहिती व प्रवासाचा अनुभव मी आपल्यासोबत शेअर करणार आहे, तेव्हा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहत राहा. आता आपण आलो आहोत बेंगलोर ओल्ड एअरपोर्ट मार्गावर. या परिसरात भारताच्या संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील एक आघाडीची सार्वजनिक क्षेत्रातील एरोस्पेस आणि संरक्षण कंपनी असून तिला हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेड म्हणून ओळखलं जातं. बेंगलोर येथे मुख्यालय असलेल्या या कंपनीत लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर, जेट इंजिन आणि अंतराळ मोहिमेसाठी आवश्यक उपकरणांची रचना व निर्मिती केली जाते. संपूर्ण भारतीय बनावटीचे तेजस फायटर विमानाची निर्मिती देखील याच ठिकाणी केली जाते. मेट्रोपॉलिटन शहरातील समस्या, ट्रॅफिक जाम. बेंगलोरमधून मैसूरला जाणारा पूज्य श्री बाल गंगाधरनाथ महास्वामी फ्लायओव्हर. मंडळी, आता आपला प्रवास चालू झाला आहे बेंगलोरच्या नाईस रोडवर. नाईस रोड हा खाजगी मालकीचा असून तो बेंगलोरच्या नंदी इन्फ्रास्ट्रक्चर कॉरिडॉर एंटरप्राइजेस या कंपनीने बांधला आहे. त्यामुळे ह्या रस्त्यावर टोल आकारला जातो. हा मार्ग बेंगलोरच्या सॅटेलाइट बस स्टँडवरून थोडं पुढे डावीकडे चालू होतो
आणि कंगेरी मेट्रो स्टेशनच्या पुढे येऊन तो म्हैसूर रोडला मिळतो. या रस्त्यावरून जाताना 158 रुपये इतका टोल आकारला जातो. तर मंडळी, समोरच आपल्याला दिसत आहेत बेंगलोरची पर्पल मेट्रो लाईन. बेंगलोर शहरात सध्या 2 मेट्रो लाईन कार्यरत असून पर्पल लाईन बेंगलोरच्या पूर्वेला व्हाईट फील्डमधून सुरू होऊन पश्चिमेला चेलीगट्टापर्यंत धावते व ग्रीन लाईन उत्तरेला पिन्या इंडस्ट्री या ठिकाणात सुरू होऊन ती दक्षिणेला येलाचेनहल्ली या ठिकाणापर्यंत धावते. आपण पाहत आहोत चेलीगट्टा मेट्रो स्टेशन. मंडळी, बेंगलोर शहराच्या ट्रॅफिकमधनं आपण सुटलेलो बेंगलोर म्हैसूर नॅशनल हायवे क्रमांक 275 यावरती आलेलो आहोत. आता इथून एकदम मस्का रोड आहे. जवळजवळ 40 किलोमीटरचं अंतर आपण पार केलं आहे. आपला हा प्रवास कर्नाटकातल्या 5 राज्यातनं होणार आहे. बेंगलोर, रामनगर, मंड्या, म्हैसूर आणि मग कोडगू, ज्याला कुर्ग म्हणून ओळखतात. डोडनकुंडी ते मडिकेरीपर्यंत प्रवासाची जबाबदारी ज्या टुरिस्टला आम्ही दिलेलं आहे आणि त्यांचे ड्रायव्हर आहेत त्यांची आपण ओळख करून घेऊया. तर आपण त्यांना मी एक प्रयत्न करतो की कन्नडमध्ये त्यांचं नाव विचारायचं. हे मगू त्यांना तिसरेनु जगदीश. मला थोडं आलेलं आहे. श्रेष्ठ इस्तू म्हणजे छान नाव आहे. मी काहीतरी थोडा प्रयत्न केला. बोललो बघा की असं प्रवासात आपल्याला वेगवेगळी माणसं भेटतात, तर त्यांची भाषा वगैरे आपण तिथल्या भाषेचा मान ठेवून ते पण आपण आत्मसात केलं तर आपल्या प्रवासाचा एक वेगळाच अनुभव आपल्याला मिळतो. म्हैसूर टोल. बेंगलोरवरून म्हैसूरला जाताना राष्ट्रीय महामार्गावरील हा पहिला टोल नाका आणि या ठिकाणी 180 रुपये इतका टोल भरावा लागलेला आहे. तर मंडळी, बेंगलोर हद्द सोडून आपण आता रामनगर या कर्नाटकातल्या जिल्ह्याच्या हद्दीमध्ये प्रवेश केलेला आहे. मंडळी, 7 वाजता आपला प्रवास सुरू होऊन आपण जवळजवळ 40 ते 45 किलोमीटरचे अंतर पार केलेलं आहे. सकाळच नाश्ता न करताच बाहेर निघाल्यामुळे भूक देखील लागली. पुढे 30 किलोमीटर अंतरावर चेन्नापट्टणा या ठिकाणी तेथील पाकशाला या उपाहारगृहात पोटपूजा करू आणि आपण पुढचा प्रवास चालू करू. आता 9 वाजलेले आहेत. आपण 9:30 पर्यंत तिथे पोहोचू. मडिकेरी 309 किलोमीटर. थोडी पोटपूजा घेऊया म्हणजे पुढचा प्रवास एकदम आरामात होईल. मंडळी, बेंगलोर, रामनगर आणि चेल्लापट्टणम सोडलेलं आपण जवळजवळ 75 किलोमीटरचा आपला प्रवास झाला आणि चेल्लनापट्टणममध्ये पाठशालामध्ये जरा पोटपूजा केली. आता पुढे 4 तास. चेन्नापट्टणा मागे गेलं आणि आता
मंड्या जिल्ह्यात आपण प्रवेश केलेला आहे. केरला स्टेट ट्रान्सपोर्ट. काय नव्हतं किंमत. बेंगलोर मैसूर राष्ट्रीय महामार्गावरील हा दुसरा टोल नाका. या ठिकाणी 180 रुपये टोल आकारला जातो. बघितले 5 किलोमीटर. मंडळी, आपला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 275 वरचा प्रवास संपवून आपण बायपास मार्गे श्रीरंगपट्टणमच्या दिशेने जात आहोत. मंडळी, आता आपण आलो आहोत ऐतिहासिक महत्त्व असलेल्या श्रीरंगपट्टणम या ठिकाणी. श्रीरंगपट्टणम हे एक चारी बाजूनी कावेरी नदीने वेढलेलं एक बेट आहे. श्रीरंगपट्टणम आता मागे गेलं. म्हैसूर जिल्ह्यातील हे हुनसूर रस्त्याच्या दोन्ही बाजूला लाल भडक फुलांनी बहरलेले गुलमोहर प्रवासाची मजा वाढवत होते. मंडळी, आता आपण पोचलो कोडगू म्हणजेच कुर्ग जिल्ह्यातील कुशलनगरमध्ये. इथून मडिकेरी फक्त 48 किलोमीटर. कुशलनगर ओलांडलं की हवाच बदलते. घाट सुरू झालाय, गारवा वाढलाय. दोन्ही बाजूला दाट झाडी, घाटातील नागमोडी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला कॉफी, काळी मिरीचे मळे, पावसामुळे ओल्या मातीचा सुगंध मडिकेरीच्या निसर्गाची ओढ वाढवत होता. मस्त मजा आहे. छान झाडी आणि मधून रस्ता, वातावरण एकदम शांत आणि थंड. गाणं आठवला, ही गुलाबी हवा वेड लावे जीवा. आज तर खरा आनंद आहे फिरण्याचा. वेलकम टू मडिकेरी टाउन. समुद्र सपाटीपासून 1500 मीटर उंचावर असलेले कोडगू जिल्ह्याचे प्रशासकीय कार्यालयाचे ठिकाण
मडिकेरी. आता आम्ही आमच्या होमस्टेवर पोहोचलो. 7 तासांचा प्रवास, पण प्रत्येक किलोमीटरचा आनंद घेतला. अखेर पोहोचलो. हे आमचं तान्या होमस्टे. मस्त मोठा हॉल, एकदम छान वाटते. आणि छान रूम. आणि हा बेडरूम. आणि खिडकीतून दिसणारा मडिकेरीचा सुंदर निसर्ग. हाच तर मडिकेरीचा सुंदर निसर्ग अनुभवायला आलोय. नाश्ता करून बराच वेळ झाला होता. मग आम्ही फ्रेश झालो. भूक फार लागली होती. आमच्या होमस्टेपासून चालत 10 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या स्टोन हिल 1959 ह्या घरासारख्या दिसणाऱ्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला आलो. छान जुन्या घरातच छोट्याशा रेस्टॉरंटमध्ये जेवताना घरगुती वातावरणात अगदी घरगुती पद्धतीने जेवण जेवल्याचा आनंद आम्हाला त्या ठिकाणी मिळाला. तिथली कुर्ग चिकन करी व अक्की रोटी म्हणजेच आपली भाकरी व पेपर चिकन खूप स्वादिष्ट होतं. कुर्गच्या खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेऊन रेस्टॉरंटच्या आवारातच उंचावर असलेल्या व्ह्यू पॉईंटवर मडिकेरीचा निसर्ग पाहायला आलो. इथून दिसणारा मडिकेरीचा सुंदर निसर्ग मोबाईल कॅमेऱ्यात बंदिस्त करण्याची इच्छा नाही झाली तर नवलच म्हणावं लागेल. जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे जी. खरंच मंडळी, दोडेनकुंडी ते मडिकेरीचा प्रवास माझ्यासाठी एक अनुभव होता. कर्नाटकातील 5 जिल्ह्यातून प्रवास करताना धावत्या गाड्यातून प्रत्येक जिल्ह्यातील निसर्ग आणि कुशलनगर सोडल्यानंतरचा प्रवास म्हणजे तो प्रवास नव्हता, तर तो एक स्वर्गीय आनंद होता. तर मंडळी, या प्रवासाचा आनंद आणि उद्याचा कुर्गचा निसर्ग अनुभवण्यासाठी आमच्या होमस्टेवर आम्ही परतलो.